अजित पवारांना मुख्यमंत्री करणार। अरे स्वागत करायला राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि मी स्वतः पहिला हार दादाला घालायला जाऊ का नाही जाणार? भाऊ पहिला माझा आहे, नंतर त्यांचा हक्क आहे, पहिला हक्क माझा आहे, तर हार तर मीच पहिला घालणार। पण तुम्ही विचार करा, जे काँग्रेस मुक्त भारत म्हणून रान पेटवलं होतं, मला सगळ्यात आनंद गोष्टीचा होतो की जेव्हा चांदीच्या ताटात गरम जेवण वाढायची वेळ होते तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याच विचाराचा माणूस तिथे जेवायला बसतो, याच्यातच मला आनंद आहे। किती मुख्यमंत्री तुम्हाला सांगू, मला भारतीय जनता इतकी मी निर्दयी नाही आहे, मला भारतीय जनता पक्षाच्याही लोकांचं वाईट वाटतं, कारण का संघर्ष त्यांनी केला, आपल्या विरोधात त्यांनी रान पेटवलं, आरोप त्यांनी केले, खुर्च्या चटाया आंदोलनं लाठ्या पोलीसच्या केसेस सगळं त्यांनी केल्या, पण जेव्हा पंक्तीला बसायची वेळ आली, अरे का तकदीर होत आहे ना, प्रत्येकाचं नशीब असतं। आता त्यांच्यात नाही आहे तर मी काय करणार? त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात काही थोडी खुशी थोडा गमही आहे, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला। आता आसामचे मुख्यमंत्री, मला इतका आनंद होतो त्यांना भेटल्यावर, ते आज सगळं ते आसाम आणि तो सगळा भाग ते कंट्रोल करतात, त्यांचं नाव हेमंत बिस्वा शर्मा। हेमंत बिस्वा शर्मा भेटल्यावर मी नेहमी त्यांना थम्स अप करते। लोक म्हणतात का तू एवढं त्याला एनकरेज करते? मतलब डीएनए तो ओरिजिनल अपना कांग्रेस का है ना, उधर जाके पूरा नॉर्थ ईस्ट बीजेपी के लिए बड़ा किया ठीक है, लेकिन ओरिजिनल तो अपना हे आहे। त्याच्यामुळे ते तिथे मुख्यमंत्री झाले तर आपल्याला काही दुःख नाही, त्यांच्याकडे कोणी नाहीच आहे टॅलेंट, म्हणून तर बाहेर येऊन त्यांना करावं लागतंय नाही, दॅट इज द प्रॉब्लेम, लॅक ऑफ टॅलेंट। त्याच्यामुळे आपलं सगळं जे टॅलेंट आणि आपला विचार जातोय तिकडे, ही चांगली गोष्ट आहे। आणि मला वाटतं हळूहळू ती बाकीची पण चव्हाणचं हेगडेवार विसरून चव्हाण साहेबांचं नाव घेतले तर ह्याच्यातच आपलं यश आहे। आता 25% सुरू केलं आहे, उरलेल्या 75% करायचं आहे। त्याच्यामुळे आता ते हेगडेवार हळूहळू कमी होत आहेत, कारण का त्यांच्या लक्षात आलं आहे त्यांना हेगडेवारांची नावं घेऊन त्यांना मतं मिळत नाही आहेत। त्या सगळ्याच ट्रिपल इंजिन सरकार सगळ्यांबद्दलच बोलते आहे मी, त्यामुळे हळूहळू चव्हाण साहेबांचा फोटो याही सरकारमध्ये मोठा मोठा होतोय, याचा मला सार्थ अभिमान आहे आणि हेच योग्य आहे, कारण का वैचारिक लढाई आपली त्यांच्याशी आहे, त्यांच्याशी हळूहळू त्यांना आपल्याला ह्याच्यात लक्ष घालून कामाला लागावं लागेल। एक कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे जो मी जयंतरावांच्या समोर आज प्रस्ताव ठेवते, त्याचा सेवा सन्मान आणि स्वाभिमान। सेवा करायची मायबाप जनतेची, स्वाभिमान हा महाराष्ट्राचा आणि सन्मान महिलेचा आणि शेतकऱ्याचा। त्याच्यामुळे सेवा सन्मान आणि स्वाभिमान हा एक कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी जाऊया। चांगली कामं तुम्ही करतात, सेवा ही केलीच पाहिजे, सन्मान हा शेतकऱ्याचा केलाच पाहिजे। तुम्ही बघताय शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे, मी आत्ताच वर्धा आणि त्या सगळ्या भागात देशमुख साहेबांच्याच नेतृत्वाखाली आम्ही तिथे सगळा दौरा केला, तिथे सोयाबीनची काय परिस्थिती आहे, दुधाची काय परिस्थिती आहे, टमाटा कांदा तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे, तर ती एक मोठी लढाई आपल्याला लढायची आहे। त्याचबरोबर आपल्याला नोकरीचा GR, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा सत्ता येईल, जयंतराव देशमुख साहेब आणि राजेश भैया आपण सगळ्या ते मंत्रिमंडळात असाल, आमची सगळ्यांची महिलांची एकच विनंती आहे की रोहिणीताईंच्या जळगावचा तो जो GR आहे ना, पहिला निर्णय तुमच्या सरकारने घेतलाच पाहिजे की त्या GRची होळी करा आणि आज नंतर या राज्यातला कुठलाही सरकारी परीक्षा देऊन गेलेला जो मुलगा किंवा मुलगी असेल तिला परमनंटच नोकरी मिळेल, कोणालाही मिळणार नाही आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला का पाहिजे परमनंट नोकरी? कारण का कॉन्ट्रॅक्टवर आरक्षण मिळतं का? कॉन्ट्रॅक्टमध्ये आरक्षण मिळत नाही, त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टच्या नोकऱ्या वाढून आरक्षण बंद करायचं पाप हे भारतीय जनता पक्ष करते, कारण का आरक्षण मिळणार नाही कॉन्ट्रॅक्टमध्ये, मग आरक्षण पण मिळणार नाही, परमनंट नोकरी मिळणार नाही, मग उपयोग काय या सरकारचा? या अतिशय गांभीर्याने या गोष्टीचा विचार करा। त्याचबरोबर शाळा, ज्या शाळा हे सरकार बंद करेल, आपण आल्यानंतर ती प्रत्येक शाळा उघडली पाहिजे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आपल्याला अधिकार दिला आहे प्रत्येक मुलाला आणि मुलीला शिक्षणाचा। शाळा बंद होणार नाही, शाळा बंद, दारूची दुकानं वाढणार, नो, आपल्या राज्यामध्ये शाळा वाढणार आणि दारूची दुकानं कमी होणार, हे आपला निर्णय असणार आहे। नंतर आरोग्य सेवा, राजेश भैयांनी एक कमिटी स्थापन करावी आणि राजेश भैयांनी पुढच्या वर्षभरात
एक मॉडेल आरोग्य सेवा ही या राज्यात कशी असावी हे राजेश भैयांनी महाराष्ट्राला दाखवून द्यावा. देशात सगळ्यात चांगलं मॉडेल हे महाराष्ट्राचं असलं पाहिजे. त्याच्यासाठी जे काय करावं लागेल, माझी आपल्या सगळ्यांच्या वतीने राजेश भैयांना विनंती आहे, ते त्याच्यातले तज्ज्ञ आहेत. कारण का कोविडमध्ये ज्याचा नंबर पहिला आला तो नॉर्मलमध्ये तर सुपरफास्टच येईल. त्यामुळे भैयांनी ही कृपा करून ह्या जबाबदारी ह्या शेतीची घ्यावी. दुसरं की महिला सुरक्षितता विषय अतिशय गांभीर्याने आपण घेतला पाहिजे. आपल्याला आता तुम्ही विचाराल कसं हे करणार. जेव्हा कैलासवासी माझे बंधू आर पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर होते तेव्हा तुम्हाला भीती वाटायची का? होता की नाही सक्षम गृहमंत्री या राज्यात? मग तसाच गृहमंत्री आता पुन्हा होईल आणि ह्या राज्यातली प्रत्येक महिला जेव्हा केव्हा तिची मुलगी घरी बाहेर जाईल त्या आईला कधीही चिंता वाटणार नाही की माझी मुलगी घरी किती वाजता येईल आणि काय येईल. त्यामुळे गृह मंत्रालय आणि त्याचं काम आणि महिला सुरक्षितता देशमुख साहेबांनी याच्यात खूप चांगलं काम केलेलं आहे. तर माझी देशमुख साहेबांना विनंती आहे. कोणी मग देशमुख साहेबांनी काय संपली होती? गुंडागर्दी. पण आता तर नागपूर क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र झालंय पुन्हा एकदा. तो तुमचा गृह मंत्रालयाचा प्रॉब्लेम आहे. ते जेव्हा जेव्हा गृहमंत्री होतात ना तेव्हा तुमच्या नागपूरमध्ये क्राईम वाढतो. असं मी म्हणत नाही, डेटा म्हणतोय ना तर परत माझ्यावर आरोप कराल. डेटा म्हणतोय तसं. त्याच्यामुळे ती जर तुम्हाला मान्य असेल तर आपण देशमुख साहेबांना विनंती करू की तुम्ही एक मोठा प्लॅन करा की ह्या राज्यातली प्रत्येक महिला सुरक्षित कशी राहील ह्याच्यासाठी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. आणि एकल महिलांबद्दल जेव्हा आपलं राज्य येईल, ह्या राज्यातली जी महिला एकल आहे, मग ती कदाचित विधवा असू शकेल, ती इतर काही असू, ती काय असेल, जी महिला एकल असेल तिच्यासाठी एक पॉलिसी केली जाईल, तिला आधार दिला जाईल. इथे निर्मलाताई व्यासपीठावर बसलेल्या आहेत, त्यांनी ऑलरेडी त्याच्यावर एक पॉलिसी तयार केलेली आहे. आपल्याकडे एकल महिलांसाठी पहिली पॉलिसी करणारं राज्य हे आपला महाराष्ट्र असेल. आणि कुठलीही महिला त्याच्यानंतर स्वतःला मी एकटी आहे असं म्हणणार नाही. त्याच्यासाठी यंत्रणा उभी करू. त्याचा सगळा प्रोजेक्ट निर्मलाताईंकडे तयार आहे, त्याची फक्त अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यात नाही, प्रत्येक तालुक्यामध्ये तुमच्या हक्काचं बचत गटासाठी मार्केटिंगसाठी एक यंत्रणा उभी राहील. त्याच्यात तुमचा ठरलेला दिवस असेल, वार असेल, तिथे तुमच्या हक्काचं दुकान असेल. त्या दुकानाचं पहिलं वर्ष आम्ही भाडं भरणार नाही, पण एक व्यवसाय म्हणून आपण बघूया. आणि जर वर्षभरात स्वतःच्या पायावर उभं राहिलो तर सरकारला आपण भाडं देऊ, पण आम्हाला तो गाळा द्या. आम्ही स्वाभिमानी महिला आहोत, आम्हाला कोणाचं काय फिकट नको. आम्ही पैसे कमवू आणि सरकारलाही मदत करू. पण ह्या सगळ्या असे अनेक धोरणं हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. आपण राजकारणात फक्त त्यांचा टीका करण्यासाठी आलेलो नाही आहे. आपण काय लोकांना देणार ह्याच्यात आपल्यामध्ये क्लॅरिटी असली पाहिजे. त्याच्यामुळे आपण एक कार्यक्रम ठरवूया आणि तो कार्यक्रम घेऊन सर्वसामान्य मायबाप जनतेच्याकडे जाऊया. एक चांगली संघटना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. आपला विचार पक्का आहे. आणखीन एक मी गोष्ट तुम्हाला सांगून माझं भाषण संपवते की हे म्हणत असतात की लेक लाडकी लेक लाडकी. कुणाला सांगता येते? हे महिलांचा द्वेष करणारा पक्ष आहे. मी फार जवळून त्यांना दिल्लीमध्ये पाहते. कुठल्याही महिलेला काही न्याय देत नाही. आता पार्लमेंटची बिल्डिंग उघडली, एका महिलेचा मान होता उघडं, ती बिल्डिंगला ओपनिंगला जायचं, दिला का तो मान महिलेला? नाही दिला तो मान. त्याच्याबरोबर नुसतं नाव. आता मी विचार करत होते, आमच्या सुषमा स्वराज त्यांना एकदा तिकीट कापलं, सुमित्रा महाजनांना तिकीट परत नाही दिलं, पंकजाताई पूनम ह्या सगळ्या लेखीच आहेत ना, आणि लाडक्या लेखीच होत्या त्यांच्या वडिलांच्या. मग त्यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय चालला, आणि मी राजकीय बोलत नाही हा, ती कुणाची तरी मुलगी आहे, राजकारणाच्या वेळीच राजकारण, पण माणुसकी आहे का नाही? पण ह्यांच्यात माणुसकी नाही आहे, हा भाग वेगळा. कारण का त्यांचा सगळा वेळ पक्ष फोड, कुटुंब फोड ह्याच्यातच जात असतो. त्याच्यामुळे त्यांना बाकीच्या कशासाठीच वेळच नसतो. त्याच्यानंतर आपल्या रोहिणीताईंची बहीण, ती पण कुणाची तरी लाडकी लेकच आहे. तिच्या नवऱ्याला 2 वर्ष जेलमध्ये गिरीशची कुठलीही चूक नसताना खडसे साहेबांना त्रास द्यायचा म्हणून त्यांच्या लाडक्या लेकीच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलं. असलं राजकारण करायचं आहे का आपल्याला? त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी. मेधाताई कुलकर्णींचं तिकीट कापलं की नाही? त्याच्यानंतर ह्यांचाच जळगावचं, तिथे स्मिता वाघ नावाच्या एक महिला होत्या, त्यांना तिकीट दिलं होतं, ते कापून मला वाटतं त्या उमेश पाटलांना दिलं. करेक्ट? आणि उमेश पाटलांवर आता अट्रॉसिटी झाली आहे.
माहिती आहे ना, त्या डीनला काहीतरी जाऊन करायला लावला उद्योग. हे असलं जे घाणेरडं राजकारण आहे ना, हे राजकारण आपल्याला बदलायचं आहे. आणि सुसंस्कृत महाराष्ट्राचं, तुम्ही चव्हाण साहेबांच्या नावाच्या वास्तूमध्ये बसलेला इतका सुसंस्कृत नेता या देशामध्ये नाही, जसे संस्कार आज आपल्याला चव्हाण साहेबांचे आहेत. त्यांचं नाव घेऊन आपण समाजकारण राजकारण करतो. त्या चव्हाण साहेबांनी नेहमी सुसंस्कृतच राजकारण केलं आणि कधी सुडाचं राजकारण केलं नाही. आदरणीय पवारसाहेब माझे वडील म्हणून नाही, पण इतक्या लोकांनी त्यांच्यावर टीका केली आणि आजही करतात, पण ते कधीच काही बोलत नाहीत. मी त्यांना म्हणते कधीतरी, उत्तर द्या, उत्तर द्या. सायलन्स हॅज अ बिग पॉवर. आपल्याला पण शिकायचं आहे. गप्प बसण्यात एक खूप मोठी ताकद असते. पण एकच आहे, ते इतकं कमी बोलतात, मग आपल्याला बोलायला लागतं. नाही तर ह्यांचं कसं चॅनल चालणार? कारण का मग सगळे चॅनलवाले हेच बोलणार, पवारसाहेब गप्प बसणार, मग स्टोरी कशी पुढे जाणार? त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाड, आम्ही थोडं बोलत असतो मधून अधून. जयंतराव थोडं बोलतात, देशमुख साहेब थोडं बोलतात, भैया इतकं बोलत नाही ना. ते विषय ते आपले अकॅडमिक कसं असतं, आपले सगळ्यांचे रोल ठरलेले असतात. त्याच्यामुळे मगाशी पण ते बोलताना ते खून हत्या वगैरे असं बोललं नाही. ते काय म्हणाले त्यांच्या स्वभावाप्रमाणे की जर अडचण होती आरोग्य खातं. अरे कसलं आरोग्य खातं? त्या आरोग्य खात्याच्या मंत्र्याला सांग राजीनामा दे. काय लावलं इकडे? पाहिजे की नाही राजीनामा त्या मुख्यमंत्र्यांना? मग करा पास. ते तुमच्या घरातली 12 मुलं गेली असती ना, मग आठवलं असतं. दुसऱ्याची जातात म्हणून यांना काय? या गरीबाला काय किंमत नाही या राज्यामध्ये? तुमच्या राज्यात नसेल, पण आमच्या राज्यात केंद्रबिंदू हा तो शेवटचा गरीब माणूस असेल. हे मोठे मोठे नसतील. आणि आत्ता जे आम्हाला सुनवतात ना गोष्टी, ते गटतटवाले, त्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे. खरं मी नाव घेणार नव्हते, पण ते असं उगाच काहीतरी बोलत असतात म्हणून सांगते की त्यांनी महिलांच्या बाबतीत बोलू नये. म्हणजे भारतीय जनता पक्षाने बोलूच नाही आणि त्यांचे चिंटू मिंटूंनी पण कोणी बोलू नये. कारण का ते आमच्यावर जेव्हा टीका करतात, पण त्यांना महिलांबद्दल किती प्रेम आहे याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. जेव्हा महिला विधेयक पास होत होतं ना, ह्या राज्यातले जे पक्ष आहे ना, ट्रिपल इंजिन सरकार, या ट्रिपल इंजिन सरकारचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचे ते स्वतःला अध्यक्ष म्हणतात. त्या अध्यक्षांनी मतदानाच्या वेळीस ते महिला मतदानाला हजर नव्हते. ते एका मोठ्या बिझनेसमॅनच्या घरी आरतीला गेले होते मुंबईमध्ये येऊन, पण महिला विधेयकाला हजर नव्हते. तुम्हाला असा पक्षाचा अध्यक्ष पाहिजे का असा पक्षाचा अध्यक्ष पाहिजे? हा निर्णय महाराष्ट्राने घ्यायचा आहे. आणि हा महाराष्ट्राचा निर्णय मी खरंच सांगते तुम्हाला. जेव्हा मी बघितलं, मला माहिती पण नव्हतं. मी कशाला मागे वळून बघते कोण मागे बसलंय? कारण का मला विधेयक पास करायचं होतं. आणि विधेयक पास करताना आणि मला मग कळत होतं हे जुमलेबाजी आहे. आम्ही सगळ्यांनी भाषणं केली आणि भारतीय जनता पक्षातले पुरुष, माझी मैत्रीण कन्नीमुळी माझ्या शेजारी बसली होती, तिचं भाषण सुरू व्हायच्या आधीच हल्ला. अरे हे काय महिला विधेयकावर आम्ही बोलतोय, आम्ही तुमच्या बरोबरीने निवडून येतो, आम्ही काय महिला खासदार म्हणून नाही आलो, खासदार म्हणून आलेलो आहे, स्वतःच्या कर्तृत्वाने निवडून येतो आम्ही. उगाच या पुरुषांनी आम्हाला दाखवू नये त्यांचे डोळे आणि त्यांना शिवे येतात म्हणून आम्ही घाबरणार नाही. नॉट एट ऑल. आम्ही सुसंस्कृत महिला आहोत. आणि ते उभं राहून कटकट करायला लागल्यात. म्हणलं डाऊन. माझी मैत्रीण बोलते, बसला गप्प. नंतर केला दुवा. आता त्याच्या विरोधात चालली आहे माझी लढाई. पार्लमेंटमधून सांगितले असले लोक वागणार असतील ना तर घराच्या तिथून बाहेर जायचं, आमच्याशी असं वागायचं नाही. आणि मग म्हणायचं भारतीय माता हे आम्हाला माता बिता नको, माणूस म्हणून ट्रीट करा, बस झाला, आमच्या आयुष्याचं सार्थक झालं. काय उगाच आम्हाला एवढं सगळं उदो करायची गरज नाही. आणि खरंच नाही, कशाला तुम्हाला ग्लोरिफिकेशन पाहिजे? चंदा मामा, चांद्रयांचं मग चंदा मामा, महिला आरक्षणाचं मग माझे नको आहे आम्हाला हे सगळं. आम्हाला फक्त माणुसकी पाहिजे, आम्हाला एक ग्लोरिफिकेशन नको आहे. आणि मी सगळ्यांना सांगते, महिला खासदार म्हणलं, मी महिला खासदार नाही आहे, मी खासदार आहे. पुरुषही मला मतदान करतात, महिलाही करतात आणि मी दोघांचंही काम करते. त्यामुळे ह्या माइंडसेटमधून आपण बाहेरला पाहिजे. आपलं आहे सगळ्या कसलं काही नाही. प्लीज, आपण सगळ्या शिकलेले आहोत आणि तुम्ही सगळ्याजणी कर्तृत्ववान. प्रत्येक व्यक्तीमध्ये कर्तृत्व असतंच, त्याला फक्त संधी मिळायची असते. माझ्या वडिलांना विचार, इथे बसलेत, मी सगळ्यात लाजारू होते. जितेंद्र आव्हाडनी बघितलं मला, राजेश भैयांनी बघितले. माझा एक काळ असा होता की मी आईच्या पदराच्या मागे लपून बसायची. मला नमस्कार पण कोणाला करता यायचा नाही, लाजायची. माझ्या आईचा बोळा करून टाकायची मी ह्याचा, लाजून तिच्या पदराचा. आज उलटं झालंय 50 वर्षांनी. आई पदर धरते आणि म्हणते आता बस. तशीच परिस्थिती झाली.
त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, जबाबदारी येतात, सुख दुःख आव्हानं येतात. इसी को दुनिया कहते. यश अपयश येईल नाही, पण यश तुम्ही मंत्री आहात म्हणून तोडलं जात नाही, ते तुमच्या झालेल्या संस्कारावरनं ठरवलं जातं. आज मंत्रालयात खूप मंत्री बसलेले आहेत, पण ते खोके, ट्रिपल इंजिन, गद्दार, काय काय शब्द येतात. कोणाला पाहिजे असलं मंत्रीपद? आणि जर आपण मंत्रिमंडळात असताना अशी लेकरं मरणार असतील, ते असं मंत्रिपद असताना टमाटे आणि कांदे फेकले जाणार असतील, असं मंत्रिपद असताना गरिबी वाढणार असेल, काय करायची अशी सत्ता हो? त्याच्यापेक्षा सुखी राहा आणि आपल्या स्वाभिमानाने जगा. स्वाभिमान हा खूप मोठा असतो. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्या वास्तू आणि संस्कारात बसलेला आहात ना, हे चव्हाण साहेबांच्या नावाची वास्तू आहे. जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडली तेव्हा ह्या महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला गेलेला, या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. तो दिल्लीसमोर झुकत नाही पालकमंत्रीपदासाठी. त्याच्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवा की हे दोन दोन आपले DCM-1 गलत करू नका, मी DCM-1 बद्दल बोलते. DCM-1 आणि मुख्यमंत्री, पालकमंत्री. आणि मी विचारलं माझ्या वडिलांना त्याची, अरे पालकमंत्री तुम्ही कुठले पालकमंत्री होता हो? म्हणजे एकदा सोलापूरचा होतो. म्हणलं मग नंतर पुढे काय झालं? म्हणलं होतं राज्य. म्हणलं मग एवढा भाऊ कशाला त्या पालकमंत्री पदाचा? म्हणले तुम्हाला राज्याचं मंत्री पडलंय, तुम्हाला एका जिल्ह्याचं काय पडली आहे? मी जर केंद्रात मंत्री झाले ना तर काय एका राज्यासाठी भांडत बसणार नाही मी. अरे पुरा देश मेरा आहे, एका राज्याने काय चाललंय? तर मी राज्याची मंत्री झाले तर राज्याची मंत्री होईन का एका जिल्ह्याची मंत्री होणार नाही? अरे सोच बडी करो यार, इतना छोटा मत सोचो. त्यामुळे तुम्ही पण सोच बडी करा. आता इलेक्शनला लढा जरा सगळ्यांची. आणि आता ते माझे अश्रू झाले, आता अश्रूंची झाली फुलं, आता जाऊ दे. आता आगे बढ़ना है. आणि आपली वैयक्तिक लढाई कुणाशी नाही. ते आपापल्यात भांडण लावत बसतील, आपल्याला त्यांच्याशी भांडायचं नाही. सेना भांडण नो, राष्ट्रवादी भांडण नो. झालं माझं. राष्ट्रवादी नो भांडण, सेना नो भांडण. भांडण फक्त भ्रष्ट जुमला पार्टी. जय हिंद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.